ना सगळे शेवट आम्ही राहतोय. मान्य महापौर, 8 जुलैला जी घटना घडली, खरं तर या शहरासाठी एकदम दुर्दैवी घटना होती. दुपारी साधारणतः 1:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर पक्षाची पहिला फोन सन्माननीय आमदार साहेब असतील, मी असेल, आम्हा सर्वांना केला. तर सुरुवातीला असं सहज पहिली जी बातमी आली त्याच्यामध्ये काहीतरी खर्चाचं ढीग आपल्या त्या गोष्टीवरची किंवा त्याच्यावरती त्याच्यामध्ये त्याच्यावरती आला, अशा पद्धतीची खरं तर बातमी आली होती. माननीय महापौर, आपण त्या ठिकाणी होता, नेते होते आणि आयुक्त साहेबांनी बऱ्याच वेळा आपण काही काम केलं. आणि तुझा आपल्याविषयी या शहरामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. कारण साहेब, आपण 4 दिवस रात्र संपूर्ण टीम मध्ये तिथे आपण उपस्थित आहात, हे संपूर्ण शहराने पाहिजे. तर तुम्ही क्लिअरिफिकेशन द्यायची गरज नाही साहेब. आम्ही सर्व मंडळी आहोत, शहर तुमच्या पाठीशी आहे. त्या आम्हाला अभिमान आहे की आमच्या आयुक्त असे की ज्या वेळेस जी घटना घडली, काही प्रसार माध्यमातून काही विरोधकांनी जे काही आरोप केले ते साफ चुकीचे साहेब. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, राज्याचे संकट मोचक आपत्ती व्यवस्थापन मंत्री, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रात्री तिथे आले. तुम्ही महापौर साहेब, पक्षनेता माननीय सन्माननीय आमदार महेश दादा असतील, शंकरशेठ जगताप असतील, ही संपूर्ण टीम साहेब तुमच्या बरोबर होती. त्या रात्री मी तुमच्या बरोबर होतो साहेब. सरकार या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवून होतं. वारंवार सातत्याने आपण मुख्यमंत्री साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, आदरणीय महेशदादांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, शहरातील 4 आमदार मुख्यमंत्री साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. स्वतः महापौरांनी मला वाटतं त्यावेळी स्वतःही मुस्लिम साहेबांची कॉन्टॅक्ट केलं. या राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तर आपल्या बरोबर त्या जागेवरती 3 वाजेपर्यंत राहिले होते. स्वतः त्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवत ही दुर्दैवी घटना होती. हे रेस्क्यू करताना पण किती अडचणी होत्या तुम्ही तुमच्या परफेक्ट सांगितलं. म्हणून साहेब काय झालं, याच्यामध्ये काही गोष्टींचं राजकारण होत असताना विनाकारण ज्यांना काही करायचं नाही अशी विरोधक मंडळी येणार, काहीतरी आरोप करून जाणार. कारण ही नैसर्गिक आपत्ती झालेली घटना आणि ती त्याच्यामध्ये काही मानवी दृष्टिकोनातून काही चुका असतील 100% आपण याच्यावरती कारवाई केली. आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्याबद्दल आमची दुमत नसेल. पण ज्याच्या काही गोष्टी तुम्ही या सगळ्यासाठी तुम्ही केल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत. विषय काय तसं प्रत्येक वेळेस काय झालं तर कुठल्या गोष्टीचं भांडवल करायचं, राजकारण करायचं, त्याच्यामध्ये काहीतरी तिसऱ्या बाजूचा हात आहेत का, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आज तुम्ही आमचे उत्तर केंद्र असतील, निखिल घोडाले असेल, या सर्व मंडळींनी सांगितलं की शहरातला सगळा कचरा एकाच कोपऱ्यामध्ये जातो. तुम्ही सांगितलं की 13,000 मॅट्रिक टन कचरा येतो, 700 टनवरती तुम्ही वरती त्याची प्रक्रिया होती, 800 तसाच राहतो. त्या मंडळी ग्राउंड वाढत गेली. तुम्ही पाहिजे की शहरामध्ये 5 तारखेचा पाऊस चालू झाला, साधारण 790 किंवा 758 मिलीमीटर पाऊस या भागामध्ये साधारण झाला, जो कधीच 50 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये जात नसेल. त्यामुळे दुर्दैवी परिस्थिती आहे साहेब. अशा अनेक गोष्टी या सगळ्या दुर्घटनेसाठी झाल्यात. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे, आपण काही गोष्टी सांगितल्यात की आता ह्या कचऱ्याचं पाठवायचं आपण सगळ्या गोष्टी करायला हव्या. तर 2021-22 त्यावेळेचे संबंधीय आयुक्त राजेश पाटील साहेब होते. स्टँडिंग कमिटीमध्ये आम्ही सगळेच मंडळी होतो साहेब. पाटील साहेबांबरोबर हा विषय झाला की आपल्याला या शहरामध्ये डम्पिंग ग्राउंडच करायचं नाही. मला वाटतं तुम्ही कल्याण डोंबिवलीला तुम्ही होता सर, तुमची यंत्रणा तुम्ही लावली. त्यावेळेस 21-22 आम्ही सर्व मंडळी स्टँडिंग कमिटीचे काही सदस्य, त्यावेळेचे आमचे पक्ष नेते, त्यावेळेचे अतिरिक्त आयुक्त मला तुम्ही काही ठाणे साहेब होते, आम्ही सर्व मंडळीच आहेत
3 दिवस आम्ही पुढचं ठेवलं. सगळ्या बारकाईतील त्या गोष्टी आम्ही केल्या आणि आपल्या 5 प्रभागांसाठी आम्ही तो पॅटर्न लावला. आज काय म्हणा साहेब, तुम्ही सांगितलं की 10 क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपण ते करू. साहेब या गोष्टीला परत राजकारण होणार, परत पात्रांचं राजकारण करत असताना काही लोक याच्याकडे उभे राहणार, काही विरोध करणार, आमच्या शेजारी नको तिकडे घेऊन जा, मग आमदारांकडे जाणार, मग सीएम साहेबांकडे जाणार, या सगळ्या गोष्टी होत राहणार साहेब. त्यासाठी सगळ्यात सोल्युशन महत्वाचं आहे ते उद्योग पॅटर्न राबवलं आपण प्रत्येक भागामध्ये. साहेब डम्पिंग गावच करायचं, कचऱ्याचं सेग्रेगेशन करा. जे कंपोस्ट आहे तुम्ही आता करताय प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा काही पार्टमध्ये आपण त्याची खत निर्मिती करू. तरच साहेब याच्यातलं पर्याय निघेल. तुम्ही सांगितलं मग अशी आकडेवारी दिली साहेब, हे शहर आज 38 ते 40 शहर आहे. अजून 5 वर्षांनी याची संख्या वाढणार आहे, 10 वर्षांची 1 कोटीपर्यंत जाणार आहे. साहेब हे करून सुद्धा आपण 10 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पुन्हा तेच कचरे निघाले तर त्याच गोष्टी साहेब होत राहणार. त्यापेक्षा बेस्ट आतापर्यंत गेले 10 वर्ष इंदोर सारखं शहर जे आपल्या शहराची एवढी लोकसंख्या तेवढी आहे साहेब, ते पॅटर्न जर आपण करत राहतो साहेब तर अतिशय महत्वाचा विषय करून होतो. आणि या शहरासाठी आपण काम करत असताना एक देणगी आपण साहेब आपण देऊन असाल. तर मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहे की साधारण 10 ठिकाणी आपण कचऱ्याचं स्टोरेज करायचं, सेग्रिगेशन करायचं, हे करण्यापेक्षा जर साहेब प्रॉपरली आपण इंदोर पॅटर्न राबवलं तर सगळ्यात अतिउत्तम होईल. कोणाचा याच्यावरती आक्षेप राहणार नाही आणि काहीच गोष्टी स्वच्छ आणि सुंदर शहर साहेब हे त्याच्यात लागू करू. तर दुसरा विषय आतापर्यंत सर निखिल गोरे यांनी सांगितलं की खरं तर इतर सभागृहाच्या वतीने मुशीकरांचं मनापासून खरं आभार व्यक्त केलं पाहिजे. गेली 40 वर्ष त्यांनी तिकडचा वास सहन केलाय, कचऱ्यात निर्माण पाणी घाण ते सहन केलंय साहेब. त्याच्यातून आता त्यांना मुक्तता करण्याची गरज आहे. म्हणून मी काय म्हणतो की तुम्ही पक्षीय राजकारण म्हणून तुम्ही या गोष्टीकडे पाहू साहेब. कचरा असेल, पाणी असेल, हे शहर आपलं आहे, आपण सगळं शहरासाठी. माझी आपल्याला विनंती आहे माननीय महापौर पक्षनेते, माझी तुम्हाला दोघांना विनंती आहे की आपण या शहराचा विचार करत असताना या कचऱ्यासाठी आणि पाण्यासाठी काही सभागृहातील सर्व पक्षी ज्येष्ठ नगरसेवक बरोबर घेऊन काही त्यातले तज्ञ बरोबर ज्याला काम करण्याची इच्छा आहे असे सदस्य 11 लोकांची या 2 गोष्टीसाठी आपण महापौर करावं. जेणेकरून ज्या ज्यावेळेस सभागृहामध्ये कुठलंही काय येतं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय होतो पाणी आणि कचरा. साहेब हे 2 विषय जर घेतले तर याच्यातनं चांगला निर्णय होऊ शकतो शासन. काय प्रत्येक वेळेस काय त्याच्यामध्ये राजकारण होणार, काही किती गोष्टी त्यातनं काढल्या जाणार आणि त्या राजकारणाचं भांडण पुढे नायक शहराची बदनामी होत असते. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला साहेब मान देऊन त्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी पवना योजनेसाठी त्यांनी बैठक लावली. या बैठकीमध्ये सकारात्मक विषय त्यांनी घेतले आहेत. मला वाटतं परवाच तुम्ही काही मावळचे शेतकऱ्यांबरोबर कलेक्टर साहेबांबरोबर तुम्ही मिटिंग घेतली, नंतर सन्माननीय आमदार साहेबांचे असतील, खासदार साहेब असतील, तर सगळ्यांना बरोबर घेऊन या राज्याचे गृहमंत्री सुधाकरताई तिकडे गेलेली आहे, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन साहेब या शहराचा जो मूलभूत प्रश्न आहे तो म्हणजे पाणी. तर तो आपल्या कार्यकाळामध्ये आपण सांगितलं तर सिनियर आहात, आपल्याला सगळ्या प्रश्नांची जाण आहे साहेब. वारंवार या सगळ्या गोष्टी होत असताना आपण 100% तोडगा काढून या शहरासाठी काहीतरी वेगळी देणगी आपण देऊन असाल असं आम्हाला सगळ्यांना दिसतं साहेब. 2022 नंतर ते पॅटर्न राबवलं आपण तत्कालीन त्यावेळेस आयुक्त साहेब शेखरसिंग साहेब आले का त्यांनी थांबवलं की आम्हाला आज नाही. 5 प्रभागामध्ये 1 ते 1.5 वर्ष प्रत्येक पॅटर्न आम्ही राबवतो सर. 25 प्रभागातल्या सेग्रिगेशन होत होतं, ओला सुका ई वेस्ट असेल अनेक त्यातले 7 प्रकार आम्ही केले होते. तर अशा प्रकारामध्ये जर साहेब पुन्हा एकदा आपण माननीय महापौर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जर इंदोर पॅटर्नला कडे तुम्ही दौरा केला, तोच पॅटर्न आपल्या शहरामध्ये राबवला तर आमच्याकडे कचरा नको म्हणून सांगणारा एकही हात तुमच्याकडे येणार असेल. याच्यातलं बेस्ट सोल्युशन साहेब ते असणार. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घालावं. मान्य महापौर अशा सूचना तुम्ही द्या, नाहीतर हे तुम्हाला पुढच्या यंत्रगाडीमध्ये परत ह्या गोष्टी होणार. ते आमच्या इथे नको
त्या भागातल्या लोकांचा उठाव आहे ना, मतांचं राजकारण आलं की सगळे लोक बाकीच्या गोष्टी विसरून त्या लोकांबरोबर ते जाणार. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सर की या सगळ्या दोन्ही गोष्टी, पाणी प्रश्न असेल आणि कचरा असेल, या दोन्ही एकदम महत्वाच्या आहेत. या दोन्ही विषयासाठी साहेब प्रामुख्याने काही गोष्टी जर बजेट जरी कमी करून इकडे जरी तुम्ही केलं, फोकस करून घेतला तरी साहेब मला वाटतं याच्यातून चांगला मार्ग निघेल. 12 फेब्रुवारी सभागृहात या सगळ्या गोष्टींचा आपण हे करतोय. सर याच्यातनं मध्ये आता 5 तारखेच्या 5 ते 6 दरम्यान जो पूर ज्या या भागामध्ये आला याच्यामध्ये बऱ्याच नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं. जशी आपण काही ठिकाणी मदत म्हणून स्वतःहून काय मदत दिली आहे, तर काही गरीब ज्यांची खरंच मनापासून त्यामध्ये सांगतो की दुःख वाटतं की काही कुटुंबात गेल्यानंतर त्याच्यासाठी काहीच राहिले नाही. तर अशा ह्याच्यातून आपली स्वायत्त संस्था आहे, जर शासनाकडनं किंवा आपल्या महानगरपालिकेचे होते मान्य मागं जर ते काही कुटुंबांना ज्यांची खरंच ज्यांच्या कुटुंबाची गरज झालेली आहे, त्याच्या कुटुंबामध्ये पाणी तर पूर्ण कुटुंबामध्ये काही करता येत नाही आणि सगळ्यांचा हातावरचं पोट आहे, अशा कुटुंबाला काय मदत करता आली तर मान्य मागं तो निर्णय तुम्ही घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आयुक्त साहेब आपण खरंच 4 दिवस तिथे थांबून ज्या गोष्टी तुम्ही तिथं करायला पाहिजे त्या सगळ्यांचं तुमचं खरं तर नावापासून आभार व्यक्त करतो. ADRF असेल, आपलं अग्निशमन दल असेल, आर्मी असेल, हे सर्वच मंडळी खरं तर प्रामुख्याने गेले 4 दिवस सातत्याने कंटिन्यू उभे राहून रेस्क्यू टीममध्ये ज्या नागरिकांचे जीव वाचवले त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि खरं तर याच्यामध्ये जे मयत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ठिकाणी थांबतो. धन्यवाद.